बकरी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा अपघात, 200 बकरी मृत्युमुखी, कंटेनरचं मोठं नुकसान. बकरी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात कंटेनरमधील सुमारे 200 बकरी मृत्युमुखी पडल्या आहेत. अपघात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास झाला. हा अपघात कागल निढोरी मुरगुड रस्त्यावरील वन्नूर फाट्याजवळील आवळेमळा नजीकच्या ओढ्यावर घडला. टोल नाका चुकवण्याच्या उद्देशाने तो कागल निढोरी मार्गावरून कर्नाटककडे जात असल्याचं पोलिसातून सांगण्यात आलं. अपघाताची नोंद कागल पोलिसात झाली आहे. कागल पोलिसातून मिळालेली माहिती अशी की कंटेनर क्रमांक KA 110927 मध्ये 220 बकरी भरलेली होती. तो गारगोटी मार्गे कर्नाटककडे जाणारा होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर कोगनोळी येथे टोल नाका आहे. सीमा तपासणी नाका व टोल नाका चुकवण्यासाठी चालकाने पर्यायी मार्गाचा अवलंब केला. कागल माळावरील मुरगुड नाका येथे निढोरी मुरगुडकडे पहाटे जात होता. दरम्यान वन्नूर फाट्याजवळच्या आवळे ओढा येथे आल्यानंतर चालकाला झोप आवरली नाही. डोळ्यात असलेल्या झोपेच्या धुंदीत त्याचा कंटेनरवरील ताबा सुटला व रस्त्याकडेच्या पुलाच्या कठड्याला जाऊन आदळला. समोर असलेल्या झाडाला आदळून कंटेनरचा मागचा भाग ओढ्यात पलटी झाला. यामध्ये असलेली 220 बकऱ्यापैकी 200 बकऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला. कठड्यावर व कंटेनरच्या काही भागावर मांसाचे तुकडे पडले होते. उर्वरित 20 बकऱ्यांनाही दुखापत झाली आहे. घटनास्थळी बकऱ्यांच्या मांसाचा खच पडला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बकऱ्यांचा ओरडण्याचा आवाज येत होता. अपघाताची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. कंटेनरचा पुढील भाग व बाजूच्या भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुंबईहून गारगोटीकडे ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांना तो बकरी देण्यासाठी चालला होता, असं प्रथमदर्शीय समजतं. ट्रक चालकास कागल पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार हे पुढील तपास करत आहेत.